जानेवारी 2026 रोजी दुपारी 03:00 वाजेपूर्वी दिलीप नेवे नामक फेसबुक अकाउंटद्वारे एक अपमानास्पद पोस्ट शेअर करण्यात आली। या पोस्टमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी, अपमानास्पद व तथ्यहीन माहिती होती, ज्यामुळे सामाजिक एकोपा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली। दिलीप लक्ष्मण नेवे, राहणार भाट गल्ली, चोपडा, याने पुष्पराज त्रिपाठी नामक फेसबुक अकाउंटवरून उक्त पोस्ट शेअर केली असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी फिर्यादी अनिता कैलास बाविस्कर, वय 42 वर्षे, गृहिणी, पंचशीलनगर, चोपडा, यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रात्री 21:48 वाजता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 01/2026 भारतीय न्याय संहिता कलम 196, 1, 353, 2, 356, 2, 356, 3 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे। तसेच सदर प्रकरणात संशयित आरोपी दिलीप लक्ष्मण नेवे याला अटक करण्यात आलेली नाही। पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस स्टेशन चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहे। तर दिलीप नेवे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, माझे फेसबुक अकाउंट क झाल्यामुळे षड्यंत्र होऊ शकते आणि असे काम मी करत नाही, असं भ्रमणध्वनीद्वारे आमचे प्रतिनिधींना कळविले। नेशन महाराष्ट्र न्यूज करिता हेमकात गायकवाड, चोपडा। की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या पोस्ट 1 जानेवारीपासून व्हायरस होत आहेत। तर त्यामध्ये पुष्पराज त्रिपाठी यांनी उत्तर प्रदेशातील यांनी एक पोस्ट फेसबुक मीडियावर जाहीर केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजांची चपराशी करत होते, अशा त्यांच्यावर कलंक आणि त्यांचा अपमान करून म्हणजे खोटा इतिहास या फेसबुकवर या भारतामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। आणि पुष्पराज त्रिपाठी यांचं जे फेसबुकवर पोस्ट होती, हीच पोस्ट दिलीप नेवे या मनवादी या चोपडा शहरातील राहणारा याने हीच पोस्ट चोपडा शहरामध्ये सर्व ग्रुपवर प्रसार केलेला आहे। आणि या ठिकाणी पंचशील नगर, गौतम नगर, पूर्ण समस्त चोपडा शहरातील आमचे भीमसैनिक, भीम अनुयायी या ठिकाणी जेव्हा हे माहीत पडलं व्हॉट्सअपवर की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद असे फेसबुकवर जाहीर करण्यात आलेलं आहे, हे प्रथम अनिताबाई कैलास बाविस्कर यांनी बघितलं आणि हे समाजामध्ये सांगितलं की बुवा अशा प्रकारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानाचा आणि चुकीचा इतिहास या चोपडा शहरामध्ये प्रचार होतो आहे। म्हणून ह्यासाठी या चोपडा शहरामध्ये साळवे साहेब, PI साहेबांना आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। आणि अशाच प्रकारे जरी बाबासाहेबांचा अपमान होत असेल, भारतीय घटनेचा किंवा संविधानाचा अपमान होत असेल, तर भीमसैनिक या भारतामध्ये कधीही अशा प्रकारे अपमान सहन करणार नाहीत। ज्या प्रकारे अनिल मिश्राने सुद्धा ग्वाल्हेरमध्ये बाबासाहेबांचे प्रतिमेचे पोस्टसुद्धा पेटवली होती। म्हणजे यांना संविधान नको आहे, यांना लोकशाही नको आहे, यांना हुकुमशाही, हिटलरशाही हवे। म्हणून अशा मोदी या संविधानावरच हे लोकशाही राज्य चालेल, लोकांचं कल्याण होईल, लोकांचं हित होईल, असं मी भन्ते नागसेन या चोपडा शहरामध्ये जाहीर आवाहन करतो। जर अशा प्रकारे जर काल उठून जर ह्या नेवे व्यक्तीला जर कडक कारवाई झाली नाही, 196 कलम यांच्या लावण्यात आलेला आहे। आमचा तर समाजाचा, भीमसैनिकांचा आग्रह आहे की यांच्यावर ॲक्ट, ज्या प्रकारे अनिल मिश्रावर ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, SC ST जे ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच प्रकारे याच्यावर सुद्धा हे गुन्हा दाखल करण्यात यावं। कारण की असा पुन्हा या
शहरांमध्ये किंवा भारतामध्ये असे जातीय तीळ निर्माण नाही झालं पाहिजे. सर्व संगोपाने, सर्व एकतेने, मैत्रीने, प्रेमाने राहिले पाहिजे लोक, सर्व जाती धर्माचे. असे कोणी जातीयता निर्माण नाही करावी यासाठी कडक कारवाई या चोपडा शहरातील आणि शासनाने करावी असे आम्ही आवाहन करतो. आणि जर या ठिकाणी जर कारवाई कडक नाही झाली तर आम्ही जळगाव जिल्ह्यातील कलेक्टर असतील किंवा त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी भीमसैनिकांचा लाखोने मोर्चा काढू. आता भीमसैनिक जागृत झालेले आहेत. क्रांती त्यावेळेस झाली, प्रतिक्रांतीही बाबासाहेबांनी केली, परंतु आता जातीयता मुळीच चालणार नाही, अन्याय अत्याचार मुळीच चालणार नाही असं मी भंते नागसेन या चोपडा शहरामध्ये जाहीर आवाहन करतो. मी भंते नागसेन चोपडा शहरातील वराड गावामध्ये या ठिकाणी राहतो आणि अशी अशांतता मुळीच आम्ही खपवून घेणार नाही. यासाठी सर्व शासकीय लोकांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कडक कारवाई करावी असे आम्ही भीमसैनिकांकडनं आवाहन करतो. जय संविधान. दादा आपलं नाव काय?